विरोधकांच्या शिष्टमंडळानं अखेर आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली। मतदार याद्यांमधल्या घोळाबद्दल या शिष्टमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। दुबार मतदारांची नावं वगळून मतदान घ्यावं अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली। आयोगाला 9 मागण्यांचं पत्र देखील देण्यात आल्याची माहिती आहे। मात्र निवडणूक आयोगाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय। तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सुद्धा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढलेत। निवडणूक आयोग हे दबावाखाली काम करत असल्याची टीका त्यांनी केली। आम्ही प्रतिनिधित्व करतोय, खरं तर निव्वळ पक्षाचं नाही तर महाराष्ट्रातील खऱ्या मतदारांचं प्रतिनिधित्व करायला आलो आणि खऱ्या मतदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे, इतरांना नाही हे सांगण्यासाठी आलो। पण त्यांच्याकडनं असा कुठलाही प्रतिसाद, सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही की आपण यामध्ये लक्ष घालू आणि आम्ही काही करू। तर ते पळवाटा काढत होते बरेचशा, त्या पळवाटावरून अनिल देसाईंनी सुद्धा त्यांना काय खडसावायचं ते खडसवलं आणि सांगितलं सुद्धा की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत आलेलो आहोत, नवीन नाही आम्हाला। फॉर्म नंबर 6, 7, 8 सगळे पाठ झालेले आहेत आता आम्हाला। तर ते सगळं करून सुद्धा तुमची अधिकारी कारवाई करत नाही, म्हणूनच तुमच्याकडे आलेलो आहे। तुम्ही त्यांना त्यांच्या मग ते त्यांचाच अधिकार आहे, त्यांनी करायला पाहिजे। म्हणून देशामध्ये लोकशाही कशी धोक्यात आहे, त्याचं मूळ कुठे आहे ते इथून सुरुवात होतं। निवडणुका घ्यायला आम्ही तयार आहोत, आमची तयारी आहे, पण त्या याद्या शुद्ध करून निवडणुका घ्या एवढीच आमची मागणी होती साधी। पण आणि ती मागणी होती शिवाय SSR करावा, ती दुसरी मागणी आहे। VVPAT या कंपल्सरी असल्याच पाहिजेत अशी आमची मागणी होती, पण त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी कुठलेही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला नाही। एकंदरीत आम्हाला असं चित्र दिसलंय की हे निवडणूक आयोग हा संपूर्ण लोकांना फसवण्याचं काम करते आणि सरकारच्या दबावाखाली काम करते, ते आमच्या निदर्शनास आलेलं आहे।